सकाळचा सगळा स्वयंपाक शिल्लक होता आणि संध्याकाळी आता पोटभरीचं आणि जिभेला चव देणारं काय करावं बरं सुचत नव्हतं. तर लगेच इथं गॅसवरती कुकर ठेवला. कुकर गरम करण्यासाठी ठेवला होता. गॅस चालू केला आणि गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. त्या कुकरमध्ये ओतलं फोडणीसाठी लागतं तेवढं तेल. आता तेलसुद्धा गरम होऊ लागलेलं आहे. तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता लगेच यामध्ये घालायचं आहे जिरे आणि मोहरी. तर इकडे बघा मी जिरेच घालते. जिरे मोहरी दोन्ही घातलं तरी काहीच हरकत नाही. मस्त असा गरमागरम इथं आपला पदार्थ तयार होतो. मी व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुढं तुम्हाला बघितल्यानंतर समजणारच आहे आपण काय बनवतो. तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी घातली आपण त्यामध्ये. इथं घातला कढीपत्ता, हिरवी मिरचीचे काप, बारीक चिरून घेतलेला बटाटा, यामध्ये घातला टोमॅटो. तर आता मस्त असं हलवून घेऊया. तेल चांगलंच गरम झालं होतं त्यामुळे इथं कुकरमधला हळूहळू थोडासा धूर बाहेर येऊ लागलेला आहे. बघू शकता तेल गरम झालेलं आहे भरपूर. त्यामुळे इथं आपण टाकलेले जे पदार्थ आहे त्याच्यापासून धूर तयार झाला. मस्त असं हलवून घ्यायचं. बघा. नमस्कार मंडळी, मी सोनाली, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. तर इकडे बघू शकता एकदम भन्नाट असा आपला पदार्थ बनत आहे. इथे आपण थोडीशी हळद घातलेली आहे यामध्ये बघा, आणि इकडं मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता आपण एकदम मोकळा आणि मस्त फोडणीचा भात कसा बनवायचा याची ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं मी तुकड्या तांदळाचा भात बनवते. त्यामुळे एकदम मोकळा तर असा हा होणारच नाही आहे, कारण हा आहे बासमती तुकडा राईस. याच्यामुळं मी इथं तुकड्या तांदळाचा भात बनवते. तो काही मोकळा होणार नाही. पण तुम्ही चांद तारा किंवा काली मूच कुठलेही बासमती राईसचे कुठलेही तांदूळ वापरले ना, एकदम मोकळा कसा बनवायचा त्याची ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जरी आवडला ना तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तर इकडे बघू शकता संध्याकाळची वेळ होती, अगदी तोंडाची चव गेलेली आहे. सकाळचा स्वयंपाक तर तसाच आहे आणि मला ना खूप भूक लागलेली आहे. चपाती भाजी तर नकोच वाटते खायला. मग अशा वेळेस एकदम सगळ्यांच्या घरात सगळ्यांच्या आवडीचा, सगळ्यांचा फेवरेट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यांचा फेवरेट म्हणजे फोडणीचा भात. फोडणीचा भात जर असेल ना तर आपल्याला काहीच लागत नाही. तर इथे बघा तांदूळ आपण मस्त असे भाजून घ्यायचे तेलामध्ये. तांदूळ 5 मिनिटं व्यवस्थित असे भाजून घ्यायचे बघा यामध्ये. आता मी फोडणीच्या भातामध्ये घरामध्ये जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या घातलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत तुम्ही अवेलेबल त्या घालू शकता. तर बघा मस्त असे तांदूळ भाजून घेतलेले आहेत. आता तांदूळ भाजून झाले आहेत व्यवस्थित, इकडे बघू शकता मस्त. आता मी इथं माझ्याकडे जो तांदूळ आहे तोच वापरते. तुकड्या तांदूळ होतात तर तुकड्या तांदळाचा भात बनवते. आता पाण्याचं प्रमाण जर तुम्हाला सांगायचं झालं तर प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा तांदूळ वापरला जातो. तर तांदळाच्या हिशोबाने आपण यामध्ये पाणी घालणार आहे. तर इकडं मी थोडासा गरम मसाला घातला, थोडंसं लाल तिखट घातलं. तुम्हाला जर तिखट भात बनवायचा नसेल तर हिरवी मिरचीसुद्धा स्किप केली तरी चालेल. लहान मुलांसाठी बनवताय तर हिरवी मिरची अजिबात घालू नका. तर थोडेसे शेंगदाणे घातलं, मीठ घातलं चवीपुरतं आणि मस्त असे तांदूळ आता हलवून घेऊया. तांदूळ आपण फोडणीमध्ये घातले ना, पाणी ओतायची घाई करायची नाही. त्यामुळे काय होतं आपला भात गिजगा होतो, मोकळं होत नाही. त्यामुळे आचारी लोकंसुद्धा अशा पद्धतीनेच भात बनवतात. अगोदर तांदूळ मस्त असे तेलामध्ये भाजून घेतात. आता यामध्ये घालायचं पाणी. आता जेवढं तांदळाला पाणी लागेल तेवढं इथं घालायचं आहे. आता मी तुकडा तांदूळ वापरते तर या तुकड्या तांदळासाठी फार कमी पाणी लागतं. साधारण मी इथं 2 ग्लास पाणी वापरते 3 चमचे तांदळासाठी. तर तुकडा तांदळाला या फार कमी पाणी लागतं. बाकीच्या दुसऱ्या काही तांदळाला जुन्या तांदूळ असेल तर त्याला जास्त लागतं, काही नवीन तांदूळ असतील तर त्याला कमी पाणी लागतं. तर जेवढं इथं पाणी लागेल ना तेवढं पाणी मी इथं घातलेलं आहे या फोडणीमध्ये भाताच्या. आणि आता गॅस असाच चालू ठेवायचा आणि कुकरला झाकण वगैरे लावायचं नाही. एक 5 मिनटं कुकरचं झाकण न लावता आपण याला मस्त असं उकळू द्यायचं आहे. असंच ज्या पद्धतीने आपण पातेल्यामध्ये भात बनवतो ना तशा पद्धतीने इथं मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. एक 5 मिनटं असंच उकळू द्यायचं. थोडंसं पाणी आटलं की मग याचं झाकण लावायचं. म्हणजे आपला भात ही फास्ट पटकन तयार होतो आणि भात पण मोकळा होण्यास मदत होते. या पद्धतीने एकदा भात नक्की करून बघा. तांदूळ तेलामध्ये भाजणे आणि कुकरचं झाकण लगेच न लावता एक 5 मिनिटानं उकळी घ्यायची, त्याची चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतर याचं झाकण लावायचं.
आता आपण कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करणार आहोत, कारण अगोदर आपण थोडंसं भाताला शिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे 2 ते 3 शिट्ट्या इथं मी करून घेतलेल्या आहेत. बघा मस्त असा गरमागरम फोडणीचा भात तयार झालेला आहे. मी ज्या पद्धतीनं भात बनवते ना, तीच पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणखीनसुद्धा भाताच्या मी भरपूर पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, किंवा भात कसा बनवायचा, लग्नातल्या पंक्तीचा भात कसा बनवायचा, तीसुद्धा पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा मस्त असा गरमागरम वाफळलेला इथं फोडणीचा भात तयार झालेला आहे. भात असला ना, चपाती भाजी काहीही नाही दिलं तरी चालतंय. नुसता फोडणीचा भात, गरमागरम फोडणीचा भात आणि त्यावरती तुपाची धार नसेल तर त्यावरती थोडंसं लिंबू पिळायचं. गरम भात आणि लिंबू मस्त लागतं ते खायला. तर इकडे आपला फोडणीचा भात तयार झालेला आहे. लहान मुलांना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं भात करून खाऊ घातला ना, लहान मुलांना अगदी आवडीने खातात. फक्त यामध्ये मिरची घालायची नाही, तिखटपणा कमी घालायचा, आणि अगदीच लहान मुलं असतील ना तर मूग डाळ घालूनसुद्धा भात अशा पद्धतीनं बनवू शकता. तर मस्त असा गरमागरम सगळ्यांच्या आवडीचा फोडणीचा भात तयार झालेला आहे. मी इथं लिंबाची फोड घेतलेली आहे. लिंबाची फोड यावरती पिळायची आणि मस्त असा खायला सुरुवात करायची. तर मंडळी, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच पद्धतीने मी भात बनवते, तीच पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केली. या पद्धतीने एकदा नक्की फोडणीचा भात ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि सिंपल रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.